मंडळी, भावाभावात भांडणं असतात, पण बापाच्या चितेवर सगळे वाद संपतात हा सामाजिक संस्कार आम्ही विसरतोय का, हा सवाल निर्माण करतोय। त्याचं कारण आहे दसऱ्याच्या दिवशी मराठवाड्यातल्या नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगरमध्ये आत्महत्या केलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या चिता पेटलेल्या होत्या। त्याच वेळी जाती जातीच्या मेळाव्यांचा कांठाळा बसवणारा जल्लोष सुरू होता। महापुराच्या पाण्यात जाती जातीच्या भिंती कोसळून पडल्या, पण जातीय नेते जातीच्या तटबंदी मजबूत करताना दिसले। खरं तर बरं बोलण्याचा हा सगळा काळ आहे, कारण खरं बोललं की त्याची मोठी किंमत चुकवावी लागते। इथलं समाज वास्तव आहे, त्यामुळे सामान्य माणसं गप्प बसणं पसंत करतात। पण खरं सांगतो, हा महाराष्ट्र इतका जातीय द्वेषानं कधीच पछाडलेला नव्हता। व्यापकता आणि विशालता एकोप्यानं महाराष्ट्राला महान बनवलं, पण गेल्या काही वर्षात त्याला जातीय विद्वेषाचा जो हेंडगा लागलाय, त्यामुळे सामाजिक वीण नुसती विस्कटली नाहीये, तर जातीय द्वेषानं महाराष्ट्राला सामाजिक दृष्ट्या टकमक टोकावर नेऊन उभं करून ठेवलंय। त्यातल्या त्यात मराठवाड्यात ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। दसरा मेळाव्यातल्या भाषणांनी ती दरी आणखी वाढवण्याचं काम केलंय। बीड जिल्ह्यात 2 दसरे मेळावे झाले, मुंडेंचा आणि जरांगेंचा। मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंच्या हैदराबाद गॅझेटच्या गुलामगिरीतल्या त्या वक्तव्यावरून टीका करताना सबंध वंजारी समाजाच्या चारित्र्यावर अश्लाघ्य भाषेत लांछन लावण्याचा प्रयत्न केला। तिकडे काही दिवट्यांनी तुरुंगातल्या त्या वाल्मिक कराडचे फोटो मेळाव्यात झळकावण्याचा करंटेपणा केला। हे सगळं कधी घडतंय माहितीये? जेव्हा मराठवाड्यातला सामान्य माणूस जगड्या मरण्याची आपली लढाई लढतोय। दोन्ही दसरा मेळाव्यांना आलेले काही हौशे गौशे नवशे कांठाळा बसवणाऱ्या आरोळ्या ठोकत होते। कशासाठी? त्यांना ना परिस्थितीचं गांभीर्य होतं, ना तिथं आलेल्या त्या दसरा मेळाव्याचं। नेते उरडून सांगत होते दोन्ही, हे काय चाललंय? सोनं 1.25 लाखावर गेल्यानं असेल बहुतेक। विचारांच्या सोन्यापेक्षा जाती अस्मितेच्या फुतकारांनी तिथं देवाणघेवाण सुरू होती। मनोज जरांगेंनी याआधी सुद्धा वंजारी, धनगर, माळी आणि मागासवर्गीय समाजाच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली, वाद उभे राहिले। तर ओबीसींचे नेते म्हणून उदयाला आलेल्या लक्ष्मण हाकेंनीही तेच केलंय। मराठा समाजातील महिलांबद्दल अतिशय हिणकस वक्तव्य हाकेंनी केलं। वाद पेटला, आंदोलनं झाली। या दोघांच्याही पाठीमागे आज जातीच्या झुंडीच्या झुंडी आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं नाही, उच्चारायचा शब्द नाही, अशी एक परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली। पण हा महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणार आहे का? या महाराष्ट्राचं वाटोळं होत असताना, जाती जाती धर्मात धर्मात हेंडगा पेटला जात असताना हा महाराष्ट्र गपगुमान बघणार आहे का? आणि यातून सामाजिक एकातेची जी लाकडं स्मशानात जात आहेत, हे आम्ही उघड्या डोळ्याने बघणार आहोत का? मंडळी, एक काळ होता सार्वजनिकरित्या आपल्या किंवा इतरांच्या जातीचा उल्लेख करणं संकोचपणाचं वाटायचं, माणसाचा जीव संकोचायचा। पण आज हे जातीय नेते ऊर बडवून छातीचा टेंभा या महाराष्ट्रात मिरवतात, दुसऱ्याच्या जातीचा उद्धार करतात, अपमान करतात। ही महाराष्ट्राची नवी राजकीय आणि सामाजिक संस्कृती बनली आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आम्ही अभिमानाने सांगतो। या महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? अरे, आज शेती पाण्याखाली गेली, घरदारं वाहून गेली, हातातोंडाचा घास गेला। माणसं अक्षरशः घायकुतीला आली आहेत, मराठ्यांची, वंजाऱ्यांची, माळ्यांची, धनगरांची, सगळ्यांचीच। लोक मातीत गेली, पण हे जातीसाठी लढतायत। लढायला हरकत नाही, रस्त्यावरची लढाई लढा, पण आरक्षणाची लढाई संवैधानिक आहे, न्यायालयीन आहे। पण तिला जाती जातीची लढाई कोण करतंय? कशासाठी करतंय? त्यातून यांना काय हवंय या महाराष्ट्रामध्ये? हा सवाल आहे। जातीय विखारातून पुढच्या पिढ्यांना आम्ही काय देणार आहोत? आमची छोटी छोटी जी लेकरं आहेत त्यांच्या ताटात आम्ही काय वाढतोय? दगड, धोंडे, दांडके, कोयते, चाकू की पाठी, पेन्सिल आणि लॅपटॉप? काय द्यायचंय आम्हाला त्यांच्या हातात? माणसं माणसाकडे माणूस म्हणून न बघता जातीच्या चष्म्यातून बघू लागली आहेत। म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये। या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे सर, आपल्यासोबत मराठा आंदोलक गंगाधर काळकोटे आहेत, आपल्यासोबत मराठा आंदोलक संजय लाखे पाटील आहेत, आपल्यासोबत ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत, आपल्यासोबत ओबीसी आरक्षण अभ्यासक रविकुमार कराड सुद्धा जोडले गेलेले आहेत। मी सगळ्यांचं मनापासून या चर्चेमध्ये स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात अर्थातच मला गंगाधर काळकोटे तुमच्यापासून करायची आहे।
काल मनोज जरांगे ज्या पद्धतीनं बोलले, त्यांना टीका करायची होती ती म्हणजे पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात. पण ते वक्तव्य करत असताना सबंध वंजारी समाजाच्या चारित्र्यावर लांछन लावण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडून झाला तो तुम्हाला पटतो का? तो योग्य आहे का? आणि या सगळ्यामध्ये समाजाची चूक काय एकदा महाराष्ट्राला सांगा. दादा थोडासा काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटतं. मनोज दादा संबंध वंजारी समाजाबद्दल बोलले नाही, फक्त ते पंकजाताईचं जी ऍक्शन आली, ज्या भाषेत पंकजाताई बोलल्या, राक्षस बोलल्या, त्याच्यानंतर मागच्या एका दसरा मेळाव्याला कोयते घासून ठेवा म्हटल्या, मराठा समाजाला ओबीसीतल्या आरक्षणाच्या देऊ नका असं बोलल्या, गुलामीचं गॅजेट आहे बोलल्या. हे सगळं झाल्यानंतर आणि गेल्या 2 वर्षात ताई जरी बोलत नसल्या किंवा आज्ञे ओबीसी नेते ताई बोलत नसल्या तरी जे लक्ष्मण हाके आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, हे ताईंनी आणि भाऊंनी त्यांना बोलायला लावलंय. ते स्वतः बोलत नाहीत अशी चर्चा आहे. आमच्या मराठा समाजामध्ये तशी भावना असल्यामुळं आणि हे दोघे ताईला किंवा ताईनी काही बोलले की पाटील बोलतात आणि त्याच्यानंतर लगेच वाघमारे आणि हाके अतिशय खालच्या शब्दात मराठा समाजालाही बोलतात, मनोज दादालाही बोलतात. मग त्याच्यामुळे त्या क्रियेला जी क्रिया झाली त्याच्यावर म्हणजे प्रतिक्रिया आलेली आणि ऍक्शनला रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळे त्या नेत्यांबद्दल ऍक्शनला रिॲक्शनच्या निमित्तानं दोन्ही बाजूनी सांगतो मी, दोन्ही गुणाचे नाही आहेत. दोन्ही बाजूने ऍक्शनला जी रिॲक्शन येते ना, त्याची रिॲक्शन या महाराष्ट्रात ग्राउंडवर काय आहे हे तुम्हालाही चांगलं माहित आहे. या पॅनलवर बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, टीव्हीच्या स्क्रीनवर बघणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे हा महाराष्ट्र कुठं येऊन उभा केलेला आहे जातीय या विखारानंतर. मला सांगा, काल एका बाजूला मनोज जरांगे पाटील असं म्हणाले बोलताना की एखाद्या व्यक्तीबद्दल बोला, त्या समाजाचा काही दोष नाहीये, तुमची लढाई राजकीय असेल तर राजकीय व्यक्तीबद्दल बोला, पण सबंध समाज कसा आला इथं आणि कशा प्रकारे झालं खरं तर मी त्याची वाच्यता करू इच्छित नाही. पण हे बोलणं समाजामध्ये ते निर्माण करणारं नाही का? सर ताई काय बोलल्या, निजामाचं गॅजेट म्हणजे गुलामीचं गॅजेट आहे. मग मनोज दादाला हे सांगायचं होतं की त्याचा मला वाटतं मराठी भाषा जशी वळवावी, जसा अर्थ घ्यावा तशी. मनोज दादाला त्यात सांगायचं होतं की तुम्हाला 1931च्या जनगणनेनुसार ओबीसीला मंडल आयोगानं आरक्षण दिलंय, जे 16% वाढवलंय, त्याच्या संदर्भात त्यांना बोलायचं होतं. परंतु आपला किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या काही लोकांचा गैरसमज झालाय, त्यांना वाटतंय थेट वंजारी समाजाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोललेत. परंतु तसं अजिबात वंजारी समाजाबद्दल बोलले नाही. फक्त ताई ज्यावेळेस गुलामीचं गॅजेट आहे असं बोलल्या, त्यावेळेस इंग्रजांचे सुद्धा आपल्यावर राज्य होतं आणि इंग्रजाची यादी तुम्ही उचलली आणि म्हणून तुम्हाला त्याच्या आधारे मंडल आयोगातून आरक्षण मिळालं, हे मनोज दादाला सांगायचं होतं. वास्तविक पाहता मनोज दादाला वंजारी समाज असेल किंवा कुठल्याही ओबीसी जातीबद्दल बोलायचं नव्हतं आणि आतापर्यंत मनोज दादांनी थेट कुठल्या जातीला बोलले नाही. हा, नेत्याला बोललेत, ताईंना बोलल्या असतील ताई बोलल्यानंतर, धनुभाऊला बोलले असतील धनुभाऊ बोलल्यानंतर. परंतु जिकीकडं ताईंचा दसरा मेळावा अगोदर झालता, तिथं आरोपीचे फोटो आणि त्यांचं उदात्तीकरण होत असेल, कोयत्याची भाषा होत असेल किंवा तिथं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही भावना आल्यानंतर ती क्रियेला प्रतिक्रिया आली दादा त्यांची. मी विचारतो रविकुमार करड आपल्या सोबत आहे, बोलले नाही हे कृपा करून गैरसमज आपल्या सगळ्यात लोकमतच्या माध्यमातून सर तुम्ही स्पष्टीकरण दिलं. रविकुमार करड आपल्या सोबत आहेत. दसरा मेळावा सीमोल्लंघन आहे, विचारांचं सोनं लुटतात असं म्हणतात. ठीक आहे, आता सोनं महाग झालंय कदाचित, त्यामुळे म्हणून मग अशा प्रकारे त्या मेळाव्यामध्ये ज्याला भगवान बाबांची परंपरा आहे, मुंडे साहेबांची परंपरा आहे, ती पुढे पंकजा मुंडे यांच्यापर्यंत आली, ह्याच्यात वाल्मिक कराड कसा काय आला? हा कुठला विचार आहे? हा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. वाल्मिक कराड त्याच्यामध्ये येणं हे चुकीचंच आहे. आणि वाल्मिक कराडचा फोटो ज्या एका व्यक्तीने आणला तो फ्रिंज एलिमेंट समजतो. आम्ही वाल्मिक कराडचं कधीही समर्थन करत नाही. मी स्वतः कराड आहे, पण त्याच्या त्याच्या गँगचं आम्ही कुणीही समर्थन करू शकत नाही किंवा वंजारी समाजानेही कधी केलं नाही. आणि ज्या वेळी चार्जशीट मध्ये किंवा जे फोटोज बाहेर आले त्यानंतर तर एकही वंजारी समाजाचा व्यक्ती उघडपणे किंवा मागे बोलताना सुद्धा वाल्मिक कराडचं कधीच समर्थन करत नाहीये. वंजारी समाज हा आरक्षणाचा वापर करून शिक्षणाने पुढे जात आहे, तर गुन्हेगारीला कधीच समर्थन करत नाही. आणि वंजारी समाजाचे नेते
ज्या पंकजाताई आहेत किंवा जे धनंजय मुंडे आहेत, तेही याचं कधीही समर्थन केलं नाही. त्यांनी सुद्धा राजीनामा दिला ना. ज्या दिवशी त्यांना सत्य कळलं त्यांनी त्या दिवशी राजीनामा दिला. त्यामुळं वंजारी समाजाचं एका फोटोमुळे समर्थन आहे किंवा जे लाभार्थी आहेत वाल्मिक कराडचे त्यांनी तो फोटो दाखवला म्हणून संपूर्ण वंजारी समाजाला आजपर्यंत जे क्रिमिनल कास्ट म्हणून गौरवण्यासाठी किंवा वंजारी समाजाला क्रिमिनल कास्ट जे ब्रिटिश काळामध्ये एसटी मधील काही जातींना लांछन लावण्यात आलं ते वंजारी समाजाला लावण्याचा प्रयत्न का केला जातोय? फक्त एका फोटोमुळे का? किंवा त्यावर पंकजाताईंचं नियंत्रण आहे का? त्यांनी सुद्धा म्हटलं की गुंडांचं उदात्तीकरण करू नका. आमचा हाच समज आहे आणि मुंडे साहेबांनी सुद्धा वंजारी समाजाला हाच संदेश दिलेला आहे की तुम्ही शिकून संघटित होऊन पुढे जा. तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळेच आज वंजारी समाज प्रगतीच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे वंजारी समाजाला इंग्रजांचं जे जातगणनेनुसार आरक्षण मिळालं असं म्हणतात, तर मग आज मराठा समाज जे ओबीसी मध्ये आलाय आणि त्यांना जे आरक्षण मिळणार त्या ओबीसी वर्गाला सुद्धा 1931च्याच जनगणनेनुसार आरक्षण मिळालेले. त्यामुळे वंजारी जर इंग्रज वंजाऱ्यांच्या घरात आलाय असं मनोज दादांचं म्हणणं आहे, तर इंग्रज हा मराठा समाजाच्या बी घरात आला असं म्हणावं लागेल आपल्याला. मग ह्यात वावगं काय? नाही, या सगळ्या वाटोळ तर ह्याच्यामुळेच होते ना. आणि लाखे पाटील डॉक्टर मला सांगा, ही लढाई कशाची आहे हो? हे सगळे लोक कशासाठी लढतायत? हे आरक्षणासाठी लढतायत. आरक्षणाची लढाई इथं बाबासाहेबांनी कशी सांगितली, कशी मागायची आहे? जातीच्या विरोधात उभं राहून लढायची आहे का? नाही. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला इथं संविधानानुसार कायदेशीर आणि संवैधानिकरित्या लढावं लागेल. मग संवैधानिक लढाईला जातीमध्ये करण्यामागचा हेतू काय असावा लाखे पाटील साहेब? मुळामध्ये बरेच हे समजून घेतलं पाहिजे की आता ह्या चर्चेमध्ये असलेले मी असेल, की आमचे मराठा महासंघाचे अखिल भारतीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे असतील किंवा आमचे जुने सहकारी गंगाधरराव असतील, आम्ही अनेक वर्षापासून या चळवळीमध्ये आहोत. पण कधीही या पद्धतीचं जे वातावरण 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये बघतोय आम्ही, ते कधीही बघितलं नाही. ह्या राज्याचा जो सामाजिक ताणाबाणा आहे तो हेतू पुरस्सर नष्ट करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. मुळामध्ये जो काय आता मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय कुणबी आरक्षणाचा आणि 2 सप्टेंबर 2025च्या शासन आदेशाचा, आणि ज्यामधून दोन्हीकडल्या बाजूनं एक वेगळ्या पद्धतीचं सामाजिक तणाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण केलं जात आहे. यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे जी ओबीसी बांधवांनी समजून घेतली पाहिजे की जो काही 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्याप्रमाणे जे कुणबी असतील, कुणबी रक्त संबंध असतील आणि 1967चे पुरावे असतील त्यांनाच फक्त या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र आणि सिद्ध करू शकले तर व्हॅलिडिटी मिळणार आहे. याच्या बाहेर कुणी काही जरी सांगत असेल तर ती बुवाबाजी आहे, भोंदूबाजी आहे आणि समाजाची फसवणूक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाप्रमाणे एकही मराठा, मी परत सांगतो, एकही मराठा आरक्षणात जात नाही. आणि जे काही देशाचे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन नियम आहे, मी लाखे पाटील आहे किंवा लाखे आहे तर माझ्या नावाचं जे काही लोक आहेत ते कुठेही असतील तर माझी व्हॅलिडिटी होईल किंवा मला प्रमाणपत्र मिळेल, ही शुद्ध ही अंधश्रद्धा आहे, ही समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जे ओबीसी आहेत त्यांना जर कायद्याप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणे ओबीसी प्रमाणपत्र मिळत असतील तर त्यांनी त्याचा विरोध सोडून दिला पाहिजे. त्यांना तो जे काही प्रमाणपत्र मिळण्याचा त्यांचा हक्क आहे तो त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. दुसरा भाग असा आहे, या लढाईमध्ये विनाकारण मराठा समाज भरडला चाललाय. मराठा म्हणून जे काही 2 सप्टेंबरचं जी आर आहे, मराठा म्हणून आम्हाला काही मिळाले का? तर काहीच नाही. मराठा म्हणून ह्या शासन आदेशाप्रमाणे आम्हाला काही मिळणार आहे का? तर काही मिळणार नाही. कारण ज्याचं कुणबी नोंद नाही, कुणबी रक्त संबंध नाही, कुणबी वंशावळ सिद्ध होत नाही, त्याला या शासन आदेशाचा काही लाभ होणार नाही, एकही मराठा त्यात येणार नाही. आणि विनाकारण काय झालंय, मराठ्यांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जे काही सध्या आंदोलन चालू आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली, हे आंदोलन कुणबी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचं आंदोलन आहे. याचा आणि मराठ्याचा काही संबंध नाही. आणि ज्या पद्धतीने मराठा समाजातील वर्ष काम करणाऱ्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कालच्याही दसरा मेळाव्यातून झाला, त्याचा या ठिकाणी मी मराठा समाजाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून अभ्यास वगैरे सोडून द्या, तो नंतर आहे. अभ्यासक जर होतं तर तुम्हाला अभ्यास करावा लागतात, त्यासाठी अक्षर लागते. परंतु गेल्या 30 वर्षापासून या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून सांगतो
की मराठा समाजाला यामध्ये तुम्ही ओढू नका. जे काय मनोज जरांगेचं आंदोलन आहे हे आंदोलन कुणब्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आहे. याचा आणि मराठ्यांचा काही संबंध नाही आणि मराठा आंदोलनाचा याचा काही संबंध नाही. म्हणून महाराष्ट्रानं हा जो काही गैरसमज आहे हा दूर केला पाहिजे. हे आंदोलन मराठ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आहे. तो मुद्दा त्या ठिकाणी सोडून दिलाय. ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर माती लावून शपथ घेतली की मराठ्यांनाही आम्ही आरक्षण मिळवून देऊ आणि आझाद मैदानावर गेल्यानंतर फक्त कुणब्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र द्यायचं आंदोलन चालू झालं. त्याच दिवशी त्या ठिकाणी मराठ्यांचं पाणीपत झालं, मराठ्याची माती केली, मराठे सोडून दिलेले आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. मला खरं तर राजेंद्र कोंढरे सरांकडे जायचं होतं, पण सर आता त्यांचा संपर्क तुटलेला आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, मी तोच प्रश्न तुम्हाला पण रिपीट करणार आहे. ही लढाई संवैधानिक आहे, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, पण गेल्या 2 वर्षात या महाराष्ट्रात आम्ही काय बघतोय तर दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जाती अस्मिता इतक्या टोकदार केल्या जात आहेत की माणसं जीव द्यायला सुद्धा तयार आहेत. घरात त्यांच्या अंधार असताना काल चिता पेटलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नंतर. कुणाला काही देणं घेणं नाहीये. एक अजेंडा नव्हता कुठल्या. दोन्ही मेळाव्यातून मी मानतोय. सांगा कोणी सांगितलं की या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा मी कार्यक्रम दिलेला आहे या महाराष्ट्राला? नाहीये. पण जातीच्या अस्मिता टोकदार करण्याचं काम झालं. लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाच्या महिलांच्या बद्दल बोललं. यातनं काय होतंय आणि काय साधायचंय मला सांगा या महाराष्ट्रात, आणि हे योग्य आहे? नाही, नक्कीच विलासजी, हे नक्कीच दुर्दैवी आहे. कारण की गेल्या 2-3 वर्षापासून जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि जी भाषा बोलली जाते, तर याच्या आता मला खरं म्हणलं तर त्या काळकुटेंच्यावर हसू येतंय की त्यांना मनोज जरांगे यांचं पाठराखण करायला लागतीये. हे स्पष्टपणे म्हणतात की ते जातीवर बोलले नाहीत. हे त्यांचे काय शब्द आहेत विलासजी तुम्ही नाही सांगू शकत, पण मला सांगावं लागतील. महाराष्ट्राला कळलं पाहिजे. ते म्हणाले की बाबा तुम्हाला अकबर तिकडे होते, अफगारांनी तुम्हाला दांडकेने मारलं, हाकलून दिलं आणि मग तुम्ही इथं आलात. तर मग हे जातीवर नाही झालं का फक्त एका मुंडे कुटुंबियाला हाकलून दिलं का? त्यानंतर भुजबळ साहेबांबद्दल ते जरांगे ज्या नारायणगडाची जी बोलले त्याच्याबद्दल बोलले, शेजारी बसून त्याची जी परंपरा आहे. थांबा गंगाधरजी, येतो तुमच्याकडे. येतो तुमच्याकडे. थांबा जरा, ऐका ना. एक एक जण बोला. सत्य कटू असतं. त्या पवित्र त्या नारायणगडावर तुम्ही आई माईवरनं शिव्या देता, काय घाण बोलता. ही अशी तुम्ही एखाद्या आध्यात्मिक जिथं स्थळ आहे, जिथं ऊर्जा लोक घ्यायला येतात, तिथं अशा शिव्या देतात. पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या की बाबा ताट वेगळं पाहिजे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न गुलामी. गंगाधरजी येतो, पूर्ण वेळ तुम्हाला देतो. ऐका एक जण. गंगाधर काळकुटे साहेब थांबा जरा. त्या म्हणाल्या काय गुलामीचं गॅजेट कसं लागू करणार. आता मी त्याच दिवशीची एक दुसरी घटना अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणि सर्वांसमोर मी हे करतो. त्या कोल्हापूरमध्ये जे छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी एक तिथं वक्तव्य केलं की काय म्हणाले ते, हैदराबाद गॅजेट निजामानं केलेलं आहे. निजामाला आपण 3 वेळा हरवलेलं आहे. आपण ते का स्वीकारावं? मग त्यावर आता मला सांगा मनोज जरांगे असंच घाण बोलणार का? मी उत्तर घेतो. राजेंद्र नाही बोलता कामा नाही. त्यांच्याबद्दल राजेंबद्दल पण बोलता कामा नाही, कुणाबद्दल पण बोलता कामा नाही. मी म्हणत नाही बोला म्हणून. नाही, चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून. मी उत्तर घेतो. मी उत्तर घेतो. गंगाधरजी, ज्या पवित्र स्थळावरती नगद नारायण बाजूला गुरुवर्य बसलेत, शिवाजी महाराज बसलेत, समाज तिथं येतो कशासाठी येतो माहितीये? मी शब्द उच्चारू शकत नाहीत. आम्ही बीप लावला. बीप म्हणजे तुम्हाला कळतो ना, असे शब्द तिथून उच्चारणं योग्य आहे का एवढंच सांगा महाराष्ट्राला. भुजबळ साहेबांना काय म्हणले ते मी बोलून दाखवतो. आता महाराष्ट्राने ऐकलं. आता थांबा की हो ससाने साहेब, थांबा की थोडा. वकील साहेब थांबा. मी त्यांना वेळ दिला. ससाने साहेब थांबा की आता. साहेब गेले 2 वर्ष झालं मनोज दादावर किंवा मराठा समाजावर डायरेक्ट हाक्या असतील, वाघमारे असतील, महिलाबद्दल बोललेलेच आहेत ना. आणि ते बोलल्यानंतर क्रियेला प्रतिक्रिया आणि ऍक्शनला रिॲक्शन आली. तिथं ती अपेक्षित नसली भाषा, तरीही मराठवाडी भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे, मनोज दादाची बोली भाषा आहे आमच्या. आणि आईला मायला असं सहज शब्द ग्रामीण भाषात बोलतात, सहज बोलला जातो. गंगाधरजी, मी पण मराठवाड्यातला आहे. म्हणून मी इथून वाटेल ते बोलू शकतो का सांगा? हे योग्य आहे का?
लाखे पाटील साहेब आहेत, गेली कित्येक दिवस झाले ह्या चर्चेमध्ये येतात, मराठवाड्यातले तुम्ही एवढे दिवस चर्चेमध्ये आहात, एक शब्द चुकला का हो तुमचा आतापर्यंत? लाखे पाटील साहेब प्लीज. थांबले ना, मुळात 50% आतल्या आरक्षणाला आणि बाहेरच्या आरक्षणाला विरोध केल्यामुळं आता सगळेच वैतागलेत. महाराष्ट्रात मनोजदादा असतील, आमच्या सगळ्यावर एवढं प्रचंड दबाव आहे समाजाचा की हे पुढचे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत बोला असं आम्हाला लोक दूरध्वनीवरून बोलतात. आता चालू मध्ये सुद्धा मला 2 कॉल आलेत. मी ताई आणि भाऊ म्हटल्यानंतर लोक म्हणले त्यांना पंकजाताई मुंडे म्हणा, धनंजय मुंडे म्हणा, अशा आम्हाला फोन येतात. मग लोकांच्या भावना तीव्र आहेत. एकीकडे महिलांची गंगाधरजी, खाली कार्यकर्त्यांनी कुठल्याही भाषेत बोललं तर एक वेळ समजू शकतो. आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो, ज्या समाजाला सन्मान आहे, जो समाज इथं खूप आशेनं त्याच्याकडे बघितलं जातं, राज्यकर्ता समाज आहे, त्या समाजाच्या नेतृत्वाकडून ही अपेक्षा नाहीये ना लोकांना. एक मिनिट मी दोघांना थांबवतो. राजेंद्र कोंढरे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोंढरे सर, गेली जवळपास 3 दशकं तुम्ही या चळवळीमध्ये काम करताय. 3 दशकं लोकांसाठी तुम्ही न्यायालयीन लढाई लढली, तुम्ही संवैधानिक लढाई लढली, अभ्यास केला, वाचलं, एवढी लढाई लढली, पण कधी तुमच्यावर कोणी चकार शब्द उपस्थित केला नाही किंवा तुम्ही कोणाचं मन दुखावलं नाही. पण आज गेल्या 2 वर्षात हे जे महाराष्ट्रात सगळं सुरू आहे आरक्षणाच्या लढाईच्या नावाखाली, त्या वादाच्या नावाखाली, यातून या लोकांना काय साधायचंय? मी दोन्ही बाजूनी बोलतो. फ्रेम दिसते का व्यवस्थित? जरा थोडी अडचण आहे गाडीची. असू द्या सर, आवाज येतोय तुमचा. महत्वाचा विषय असा आहे की राजकीय अभिनिवेशातनं जातीचं जे संघटन आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि एक पोलरायझेशन करून जातीच्या भिंती बळकट करण्याच्या या राजकारणामध्ये आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ आणि त्याच्यातल्या वैधानिक बाबी ह्या आता बाजूला झालेल्या आहेत. आणि मुळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल, महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा जो 52% रिझर्वेशनचा ऍक्ट आहे याचा सुद्धा विषय असेल, हे आता न्यायालयामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये काल जे काही दसरा मेळाव्यातनं इशारे आणि प्रति इशारे दिले गेलेले आहेत, जेव्हा 2 समाजातले बलाढ्य आणि जबाबदार लोक स्वतःची भाषा बोलतात, त्यांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी पूर्णपणे त्याला फॉलो करत असतात आणि त्याच्यातला फार मोठा संघर्ष होतो. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. याचं कारण काय की समाजामधले जी जबाबदार मंडळी आहेत ती जर आज बोलली नाहीत तर भविष्यामध्ये आपण महाराष्ट्राला कोणत्या बाजूला नेणार आहोत. मुळामध्ये याच्यातलं पहिली बाजू ओबीसी नेत्यांनी समजून घेतली पाहिजे की ओबीसी काय परमनंट व्यवस्था नाही, त्याच्यात आतमध्ये यायचे बाहेर जायचे. खरंय, पण जी गोष्ट वैधानिक आहे त्याचं वैधानिक उत्तर न्यायालय देईल ना, किंवा राज्य शासन देईल. आज अडचण काय झाली की राज्य शासन हातात मस्तपणे घडे घालून मस्तपैकी बसलंय. त्यांना हे कळायला पाहिजे की महाराष्ट्र आज अख्खा पाण्यात बुडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये जातीच्या टोकदार अस्मिता घेऊन आपण महाराष्ट्राला कुठं नेणार आहोत ह्याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे की जो 23 मार्च 94चा GR आहे, वारंवार ते आता मॅटर सुप्रीम कोर्टात आहे, ससानींना ते माहिती आहे. आता GR काही चॅलेंज करता येत नाही सर. आता तो कायदा झालाय, ते कायद्याला विजय घोगरे वर्सेस स्टेट केस मध्ये सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्रातलं रद्द झालेलं आहे. पण जी गोष्ट वैधानिक आहे ती वैधानिक पद्धतीनेच आपल्याला त्या पद्धतीने करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या पोटात काय मिळणार नाही आणि संघर्ष फार जो मोठा होतोय. हे टोकदार अस्मिता, ओबीसी नेता, मराठा नेता सगळ्यांनी त्या कमी शब्दामध्ये, माफक शब्दामध्ये बोललं पाहिजे. उद्या आपण हे तलवारी घेऊन भांडायला लागलो तर काय आपण निर्माण करणार आहे हे आपण कुठेतरी गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. एक अभ्यासक म्हणून आता अभ्यासकांना काही मार्केटमध्ये किंमत नाही राहिलेली. कशी राहील सर? आता एवढे सगळे ह्या सगळ्या गर्दीमध्ये तुम्ही जिवंत आहात हेच महत्वाचं आहे. म्हणजे मी तशा अर्थानं नाही म्हणत, मी म्हणतोय की ह्या अभ्यासकांना सुद्धा किंमत आहे आज समाजामध्ये, याचं आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण आता माझ्याकडे आता एक पुस्तक आहे, लोक म्हणतात की काय निर्माण झालं, तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो. न्यायमूर्ती गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर 3400 पानाचं डॉक्युमेंटेशन हे अभ्यासकांनी दिलंय. विजय घोगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2005चा कायदा हा सुद्धा आम्ही चॅलेंज केला आणि त्याच्यामध्ये यश मिळवलं 2021 मध्ये. तिसरी गोष्ट इथं ससाने साहेब होते, त्यांच्या अपोजिशन साईडला होते. 2006 ते आम्ही उच्च न्यायालयामध्ये कुणबी प्रमाणपत्राची लढाई केली. राज्यामधलं जे कुणबी प्रमाणपत्र बंद केलं होतं ते पुण्यामध्ये सुरू करून संबंध महाराष्ट्राला दिलं. त्यानंतर 2017-18 मध्ये
कायद्यामध्ये दुरुस्ती करून मराठवाड्यात सगळी डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे. मला कुणाचा उपमुद्दा करायचा नाही, परंतु शांतपणे व्यवस्थितरित्या शासनाशी पाठपुरावा करून प्रसंगी संघर्ष करून जे आपल्याला मिळवता येईल ते मिळवण्याचा प्रयत्न करणं, आणि ते करत असताना गाजामध्ये केलं नाही. म्हणून आता सांगतो 11,000 लोक गंगाधर साक्षीला आहेत. गंगाधर आपण 11,000 लोक पर्यंत गेलेत, 37 लोक असंख्य अधिसंख्या गेले, 4200 शिक्षक कामाला लागलेत. कुणबी प्रमाणपत्र मी आज सांगतो, मी कधी महाराष्ट्राला सांगितलं नाही. 3 IPS, डेप्युटी कलेक्टर, 400च्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांचा कुणबी प्रमाणपत्राचा विषय ठीक मी आहे सोडवला. सर, तुमचा आवाज तुम्ही आमच्यापर्यंत कधी नीट पोहोचत नाही. मी पुन्हा सांगितलं तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. लाखे पाटील साहेब, इतकी वर्ष तुम्ही काम करताय, मी पुन्हा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. एक पत्रकार म्हणून सुद्धा सातत्याने अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे. सोशल मीडिया तुम्ही उघडा, हे जे जातीवादी लोक आहेत ना दोन्ही बाजूंचे, जो विखार यांच्यामध्ये पेरला गेलाय ना, या सगळ्या परिस्थितीमध्ये संयमानं बोलणं, सलोख्याची भाषा बोलणं आणि अभ्यासूपणे बोलणं बावळटपणा वाटू लागलाय. आणि या लोकांचे विखारी शब्द ही खरी क्रांती यांना वाटू लागली. हे कशाचं द्योतक आहे आणि हा समाज कुठल्या दिशेने जाऊन थांबेल असं तुम्हाला वाटतंय? विलासजी, या ठिकाणी एक पहिली गोष्ट मी आपल्याला परत एकदा क्लिअर करू इच्छितो की राजेंद्र कोंढरे असतील किंवा मी असेल, आमचा अभ्यास हा जमिनीपासून संघर्ष करून या ठिकाणी झालेला आहे. आम्ही काय अभ्यासक म्हणून समाजामध्ये त्रयस्थ बसलेलो नाही. आंतरवाली सराटीमध्ये ज्या दिवस लाठीमार झाला आणि तथाकथित नेते ज्यावेळेस घरात लपले होते, त्यावेळेस जालन्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर आणि SP ची बैठक, त्या ठिकाणचे सरपंच आणि सगळे प्रमुख नागरिकाला बोलून घेणारा कार्यकर्ता कोण असेल तो डॉक्टर संजय लाखे पाटील आहे. त्यानंतर जर जालना आणि मराठवाडा बंद करण्याचं कोणी पालन केलं असेल ते डॉक्टर संजय लाखे पाटील आणि माझ्या सहकार्याने केलंय, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये SCBCचं आरक्षण असेल, सर्वोच्च न्यायालयाची लढाई असेल, सारथीची निर्मिती असेल किंवा अधिसंख्य पद निर्माण करायचे काम असेल, राजेंद्र कोंढरे आणि आम्ही राज्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यावेळेस जे तथाकथित नेते कुठे होते, त्यांना यातलं काय माहित होतं? आणि आजही जो काही विषय तुम्ही मांडला या ठिकाणी, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर राजमाता जिजाऊंनी जे काही विचार आम्हाला दिलेत ते विचार घेऊन पुढे जात आहोत. आणि ते विचार आम्हाला कुणालाही नाहक शिव्या देण्यासाठी, एखाद्या महिलाचा अपमान करण्यासाठी, महिलाच्या अंगावर जाण्यासाठी आम्हाला परवानगी देत नाही. आमच्या आई बाबाचे तसे आमच्यावर संस्कार नाही. जसं पद्धतीने माझे सहकारी गंगाधर कानकुटे म्हणतायत या ठिकाणी की आम्हाला लोक तसं बोलायला सांगतायत. मला जरी लोकांनी तसं बोलायला सांगितलं तर मला माहिती आहे शेण आहे, ते शेण मी खाणार नाही. या ठिकाणी जाहीर सांगतो मी, लोकांनी जरी मला सांगितलं शेण खा तर ते शेण मी खाणार नाही. माझा सुसंस्कृतपणा, या देशाच्या घटनेवरला विश्वास, या देशामध्ये असलेले कायदे आणि त्याच्यावर असलेला विश्वास, आम्ही एक पैसाही गडबडीत होणार नाही. कारण शेवटी मला माहिती आहे अंतिम सत्य हे आहे की मला जर मराठा म्हणून आरक्षण घ्यायचंय, आज मी फेकला गेलोय. जे काही 2 वर्षापासून आंदोलन चालू होतं, या आंदोलनाने मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला फेकून दिलंय. आज समाजाचे हे लक्षात येणार नाही, परंतु 2 महिन्यानंतर ते समाजाच्या लक्षात येईल. कारण विखे पाटलांनी जाहीर आव्हान दिलंय. ठीक आहे, माझा वेळ कमी आहे सर, माझा वेळ कमी आहे म्हणून मला 2 पाहुण्यांना अजून विचारायचंय. एक वेगळा मुद्दा सुद्धा आज चर्चेत आला मनोज जरांगेंच्या मागणीच्या नंतर. रविकुमार कराड यांना मला विचारायचंय, वंजारी समाजाचं जे 2% आरक्षण आहे ते काढून घ्या अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. वंजारी समाजाच्या बद्दल काय विचार करतो? वंजारी समाजानं खाल्लं का आरक्षण, बंजारा समाजाचं किंवा इतरांचं किंवा कुणाचं? मला वाटतं मनोज जरांगेंचा अभ्यास थोडा कमी, कारण मराठा वंजारी समाजाला जे महाराष्ट्रात आरक्षण मिळालं आहे ते हायकोर्टाच्या एका आदेशाद्वारे मिळालंय. आणि त्या आदेशात जे संख्या समितीचे अध्यक्ष होते, त्या संख्या समितीनं पुन्हा वंजारी समाजाची जी आरक्षण मर्यादा आहे ती ठरवलेली आहे. वंजारी समाजाचे जे आरक्षण दिलेलं आहे ते कुणाचंही घेऊन किंवा कुणाचंही काढून दिलेलं नाही. ते महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये 2% सुद्धा नाहीये, 1.96 आहे. तरी NTD मध्ये 2% वेगळं आरक्षण आहे. आणि त्यामुळे वंजारी समाजाची जी बहुतांश मुलं आहेत ती आजही ओपन किंवा सर्वसाधारण गटातून तयारी करतात आणि सर्वसाधारण गटातून स्पर्धा करतात. फक्त त्या आरक्षणाचा आम्हाला एवढा फायदा आहे की त्या आरक्षणामुळे आम्हाला कॉलेजात शिकताना फीस लागत नाही किंवा आम्ही वर केंद्र सरकारच्या आरक्षणानुसार आम्ही
ओबीसी गटामध्ये येतो आणि मंडल आयोगाच्या यादीमध्ये आम्ही ओबीसी मध्ये पण नव्हतो. तुमचं 2% आरक्षण संख्या काढून घेतल्यावर आयोगाच्या काय करणार तुम्ही? कुठं जाणार? आरक्षण काढून घेण्यासाठी मनोज जरांगेंना दसरा मेळावा घेऊन धमक्या द्यायची गरज नाही. त्यांनी कोर्टात जाऊन लढावं आणि आरक्षण गेल्यानंतरही आम्ही इतके सक्षम आहोत की आम्ही आमची लढाई ही शैक्षणिक आणि संविधानिक मार्गाने लढू आणि शिक्षणातूनच आम्ही आमची प्रगती करू. हा वारंवार संदेश आजही आमच्या जातीतील लोकांना आम्ही देत असतो. आणि आरक्षण हे असं कुणाच्या म्हणण्यामुळे जर जात असतं किंवा कुणाच्या म्हणण्यामुळे जर मिळालं असतं तर आजपर्यंतची जी संविधानिक व्यवस्था आहे तिची गरजच भासली नसती. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, माझा वेळ संपला. 1 मिनिट आहे शेवटचा. मी त्यांना विचारणार आहे, 1994चा GR चा उल्लेख पुन्हा झाला. सगळ्या कलेक्टर ऑफिसेसला जा, तिथं निवेदन द्या आणि हे आरक्षण काढून टाका, अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? तुमचं आरक्षण जाईल म्हणजे? मला विचारलं विलाजी. हा, आता मी मनोज जरांगेच्या पण माहितीसाठी सांगतो, तुमचं कष्ट मी कमी करतो. ते आता अख्खा महाराष्ट्र पण बघतोय. हे 1923 मार्च 1994चा GR, कॅटेगरायझेशन जे झालेलं आहे VJNTचं, त्याच्यानंतर 94 नंतर बऱ्याच 140 जाती ज्या आलेल्या आहेत, हे आरक्षण ऑलरेडी अंडर चॅलेंज, हे चॅलेंज झालेलं आहे. हे 2019 साली 4/2019 बाळासाहेब सराटेंनी चॅलेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 190/2018 कैलास खंडबाळे, शिवाजी कवठेकर 140/2022, आमचे राजेंद्र कोंढरे, त्यांचं इंटरव्हेन्शन आहे त्या 140 मध्ये. त्याचा नंबर पण माझ्याकडे आहे 2044. त्यामुळं ऑलरेडी हे सगळं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे, सगळे GR चॅलेंज केलेले आहेत. त्यामुळं मनोज जरांगेंना म्हणू, तुम्ही काय कष्ट करू नका. हे आरक्षण चॅलेंज केलेलं आहे, सरकार ते वाचवल, आमचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आहे. पण मला मुळात एक विचारायचंय की जे 94 साली जे 27% जो कॅप केली, ते इंदिरा साहनीच्या ज्या 9 जज बेंचच्या खंडपीठाने सांगितलं होतं, डायरेक्शन दिले होते की तुम्ही पण आता स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येक राज्याने राज्य मागास वर्ग आयोग नेमणूक करा, त्याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करा कोणती जात सामाजिक शैक्षणिक मागास आहे. आणि त्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली, असेच बाकी बऱ्याच राज्य सरकारांनी केली. त्यावेळेस मुटाटकर समिती होती, त्या मुटाटकर समितीचं रूपांतर खत्री कमिशन मध्ये झालं आणि त्यानंतर त्यांनी पण बऱ्याच 140 वगैरे जाती आयडेंटिफाय वगैरे केल्या. त्यामुळं कुणी असंच आलं नाही, तसं झालं नाही, आमचं खाल्लं, ते चावडीवर बसल्यागत ते सांगणं, त्याच्यामुळं उगीच कलह निर्माण करणं, कुणीतरी घाबरून जाणं, कुणीतरी त्यांनी असं काहीतरी एक बार्गेनिंगचं. शेवटचे 30 सेकंद. गंगाधरजी, आपल्याला माहिती आहे या मराठवाड्यात, महाराष्ट्रात, गावागावांमध्ये, गावगाड्यामधलं नातं नेमकं काय आहे? आज या नात्याची वीण विस्कटतीये, सातत्यानं आपण त्याच्याबद्दल बोलतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का? बस झालं ना? किती करायचं, म्हणजे कशासाठी करायचं, हा प्रश्न आज विचारला जातोय. बरोबर आहे, हे थांबलं पाहिजे. पण विनोद भाऊ, आपला विलास भाऊ, याची सुरुवात ओबीसी नेत्यांकडून आधी झाली आणि मग ऍक्शनला रिॲक्शन आलेली आहे. हाक्या असतील, वाघमारे असतील किंवा अन्य काही. आता ससानेजी बघा किती व्यवस्थित बोलतात, परंतु ते जसे बोलतात, आम्ही जसं चॅलेंज करून म्हणतो 50%च्या वरचं 2% आरक्षण का मनोजदादा बोलले. आमच्या आरक्षणाला विरोध करत असताना मग आम्हाला पण बोलावं लागेल ना. आमचा GR चॅलेंज करता तुम्ही कोर्टात, मग आम्हाला 94चं चॅलेंज करावं लागेल. गंगाधरजी, एक गोष्ट आहे, या महाराष्ट्राची कळकळीची विनंती आहे, जो सामान्य माणूसांना जो बोलू शकत नाहीये. आज मी जी भावना बोलून दाखवली ती या महाराष्ट्रातल्या न बोलता येणाऱ्या माणसांची भावना आहे. मी छाती ठोकपणे सांगतो, सामान्य माणसाचा जगण्याचा संघर्ष वेगळा आहे. आज तो ज्या गोष्टीसाठी लढतोय ना, ती ही गोष्ट नाहीये. कारण त्याला जाती जातीत भांडणं नको आहेत, रोज एकमेकाचं तोंड पाहावं लागतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो जाती जातीमध्ये विभागून टकमक टोकावर नेऊन उभं करून त्याचा कडेलोट करू नका. हे हात जोडून विनंती आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून करतोय. कारण पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत, पुढच्या पिढ्यांचे आपण खऱ्या अर्थानं गुन्हेगार ठरणार नाहीत, याची काळजी सगळ्यांनी घ्यावी.